नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच आपल्याला जे काही ITI ग्रुप बी प्राचार्य चा जो काही सिलेबस आहे ते आयोगानं आज साईटवर टाकलेला आहे. तर बघा टायटल काय, मुख्याध्यापक शासकीय तंत्र माध्यमिक शाळा किंवा केंद्र तांत्रिक राजपात्रिक महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब आणि प्राचार्य उपप्राचार्य शासकीय औद्योगिक शिक्षण संस्था किंवा सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार तांत्रिक राजपात्रित महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग. तर आता सिलेबस आपल्याला बघा, जे काही पहिले गट अ चा सिलेबस होता सेम सिलेबस आयोगाने इथं ठेवलेला आहे. तर तुम्हाला जर वाटत असेल तर हे बघा, इथं तारीख तुम्ही बघू शकता. पहिले आपण तारीख बघू, म्हणजे बाबा खरंच. हा, बघा इथं काय दिसलेली दिसते तुम्हाला की 20 मार्च 2026. तर आजच आयोगाने हा सिलेबस टाकलेला आहे. तर सिलेबस आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्या असं लक्षात येते. एक मिनिट, मी स्टार्टिंगची स्लाइड घेतो. हा, जो काही गट जे काही प्राचार्य उपप्राचार्य ITI प्रिन्सिपल आणि किंवा डेप्युटी डायरेक्टर त्या एक्झामसाठी, म्हणजे जे 18 फेब्रुवारीला जी एक्झाम झाली त्या एक्झामसाठी सिलेबस जो काही होता तो सेम सिलेबस इथं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ॲज इट इज पॉइंट त्याचं स्ट्रक्चर, जर परीक्षेचे टप्पे, लेखी गुण परीक्षा 200 गुण आणि मुलाखत 50 गुण. म्हणजे कसं झालं की त्याच्यामध्ये बघा, विभागाशी व पदाच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या संबंधित घटक, माध्यम असेल इंग्रजी, 100 प्रश्न, 200 गुण आणि वेळ आहे 1 तास आणि त्याचा दर्जा आहे पदवी. आणि ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, म्हणजे काय ऑब्जेक्टिव्ह एक्झाम असणार आहे. म्हणजे जे काही आपल्याला 20 युनिट दिलेले आहेत खाली सिलेबसमध्ये, तर त्या 20 युनिटवर 100 प्रश्न असतील आणि एक प्रश्न 2 मार्काचा, म्हणजे टोटल 200 मार्क, 1 तास वेळ. आणि त्याला निगेटिव्ह सुद्धा असेल की 1/4, हे तर बघू शकता आपण. 1/4 एवढे गुण निगेटिव्ह, म्हणजे किंवा त्याला 25% आपण निगेटिव्ह मार्किंग अशी आहे. तर सिलेबस आला म्हणजे आयोगानं जर ऑफिशियल वेबसाईटवर सिलेबस टाकला, म्हणजे आपण सुद्धा तयारीत असणं गरजेचं आहे. कारण की लगेच तो सिलेबस टाकला म्हणजे लवकरच एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत. तर त्यामुळे विद्यार्थ्यांना अशी रिक्वेस्ट आहे की कुठेही गाफील न राहता, जे विद्यार्थी सिरियसली करत असतील त्यांनी लगेच अभ्यासाला सुरुवात करायला हरकत नाही. तर बघा आता सिलेबस थोडंसं मी फास्टमध्ये, कारण की सगळ्यांना गट अ चा सिलेबस माहीत आहे. तर लगेच मी गट ब कडे जातो. बघा आता 20 सब्जेक्ट आहेत. जनरल एज्युकेशन पहिला सब्जेक्ट किंवा व्होकेशनल एज्युकेशन दुसरा, रोल ऑफ हेरिस ॲपेक्स इन्स्टिट्यूट रिसोर्सेस डेव्हलपमेंट, नंतर कन्सेप्ट रिलेटेड टू स्किल डेव्हलपमेंट हे 4थं युनिट, किंवा गव्हर्नमेंट एफर्ट फॉर द स्किल डेव्हलपमेंट हे 5वं युनिट. नंतर स्लाइड घेतो मी इकडे. हा, नंतर बघू शकता आपण सोशिओ इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट ऑफ द सोसायटी हे 6वं युनिट. नंतर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट हे 7वं युनिट. नंतर सेक्टरल डेव्हलपमेंट 8वं. HRD इन इंडिया म्हणजे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इन इंडिया हे 9वं युनिट. मॅनेजरियल फंक्शन अँड प्रोसेस हे कितवं 10वं युनिट. नंतर ऑर्गनायझेशन बिहेवियर अँड डिझायर हे 11वं युनिट आपल्याला इथं पाहायला मिळते. नंतर 12वं युनिट HRM असेल. 13वं क्वांटिटेटिव्ह टेक्निक इन डिसिजन मेकिंग असेल. नंतर TQM टोटल क्वालिटी मॅनेजमेंट 14वं. फायनान्शियल मॅनेजमेंट हे 15वं युनिट असणार आहे. थोडंसं खाली घेतो म्हणजे आपल्याला 20 युनिटचे नावं तरी इथं एक ओव्हरलुक होईल. हां. नंतर बघा, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम हे 16वं. नंतर डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन 17वं. नंतर मॅनेजरियल इथिक्स अँड चॅलेंजेस इन द फ्युचर हे 18वं युनिट. ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन 19 आणि ट्रेनिंग प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन हे 20. म्हणजे टोटल आपल्याला 20 युनिट इथं दिलेले आहे. तर 20 युनिट जे प्रिपेअर करण्यासाठी वेळ लागतो विद्यार्थी मित्रांनो, तर त्याच्यामुळे लगेच आपण तयारीला लागायला काही हरकत नाही. तर याच्यामध्ये बी जर आपण 20 युनिट बघितलं तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर मला सांगायचं असेल तर 5 ऍक्ट दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. 5 ऍक्ट म्हणजे कोणता, RTI ऍक्ट दिला आहे, RTS राईट टू सर्व्हिस ऍक्ट दिलेला आहे. नंतर अप्रेंटिसशिप ऍक्ट 1961. नंतर वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ऍक्ट 1923. नंतर एक फॅक्टरी ऍक्ट 1948. हे 5 ऍक्ट फार महत्वाचे आहे आपल्यासाठी. याच्यावर जवळपास 10-12 प्रश्न 100 मधले आपण जर पेपर बघितला 18 फेब्रुवारीचा, याच्यावर 10-12 प्रश्न. आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 याच्यावर 4-5 प्रश्न, म्हणजे असे 12 हे आणि हे 4-5 असे 17-18 प्रश्न या 5 बीटवर असणार आहे. तर त्यामुळे ते सगळे ऍक्ट आपण सिरियसली करणं अपेक्षित आहे.
आणि बाकी जरी आपण बघितलं तर बाकी सुद्धा प्रत्येक युनिटवर असे 4-4, 5-5 प्रश्न प्रत्येक युनिटवर आलेले आपल्याला बघा म्हणजे यातला आपल्याला कुठलाही पॉइंट आपल्याला स्किप करता येत नाही. जे 20 युनिट दिले आहे त्याच्यामधला प्रत्येक पॉइंटला आपण टच झालो पाहिजे तेव्हाच तो स्कोर वाढेल. अदरवाईज मग कसं असतं की आपल्याला तो कॉन्फिडन्स येणार नाही. तर जे विद्यार्थी मित्र तयारी करत असतील त्यांना रिक्वेस्ट आहे की काही माझे स्वतःचे सुद्धा YouTubeवर लेक्चर आहे. तर ज्या म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही बघाच. तर ज्या विद्यार्थी तयारी करत असतील त्यांना माझ्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही लेक्चर वगैरे बघू शकता. भरपूर लेक्चर मी बनवलेले आहे. होप करतो की बऱ्याच गोष्टी शॉर्टकटमध्ये समजल्या असतील. समजल्या असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक